राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगुले सरांना वंदन, आपल्या सर्वांना नमस्कार करतो। आणि आजच्या चिंतनातल्या पुढची जी सेवा आहे आपण ती सुरू करतोय। काल आपण बघितलं होतं, ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सता, या 16 नंबरच्या श्लोकावरचं आपण विवेचन चालू होतं आणि त्यातली 125 नंबरची ओवी आपण पाहिलेली होती। सत्वस्तूला कधीही अभाव नसतो आणि असत वस्तूचा भावरूपानं कधी आपल्याला त्याचा अनुभव येत नाही, अशा विचाराचा श्लोक आहे। मिथ्या वस्तूला कधी सत्ता नसते आणि सत्य वस्तूचा कधी अभाव होत नाही। हा सत्य आणि मिथ्या दोघांचा निर्णय हे तत्वस्थ साक्षात्कारी जे पुरुष आहेत त्या लोकांनी जाणलेला असतो आणि त्यावरती माऊली बोलायला लागलेले आहेत। माऊलीने 7-8 ओव्या टाकलेल्या आहेत, सुंदर ओव्या आहेत। त्यातली 125 नंबरची ओवी आपण पाहिली होती। आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचारपर लोक ओळखती। आता अर्जुना आणखीन एक तत्त्व मी तुला सांगणार आहे आणि ते विचारांचा सतत अभ्यास करणारे लोक जे आहेत ते जाणतात। इथं वरती शब्द वापरलेला आहे, तत्वदर्शी शब्द वापरला आहे, त्यासाठी माऊलींनी शब्द वापरलेला आहे विचारपर लोक, त्यासाठी विचारपर लोक बोललेले आहेत ते। काल आपण थोडासा विचार केला होता की सत्याचं जे हे आहे पात्र आहे, एक ईशावास्य उपनिषदामधला एक दृष्टांत आपण पाहिला होता। हिरणमय पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये सोन्याच्या पात्रामध्ये झाकलेलं पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये सत्य लपलेलं आहे। आता ते सत्य खोलायचं असेल तर ते झाकण उघडायला पाहिजे, म्हणजे आपलं आवरण दोष घालवावा लागतो, त्याशिवाय ते कळत नाही। हे भांडं म्हणजे शरीराचं आहे, त्यामध्ये असणारा अंतःकरणातला आवरण दोष जो आहे तो घालवला पाहिजे, त्याशिवाय आतलं सत्याचं दर्शन होणार नाही। आणि हे तत्वदर्शी पुरुष जे असतात हे सत्याचं दर्शन घेतातच। अगोदर त्या ठिकाणी म्हणलेलं ते अमृतत्वाला प्राप्त होतात सत्याच्या दर्शनानंतर। आणि हेच वर्णन पुढे माऊली सांगायला लागलेले आहेत की हे जे आहे हे सत जे आहे ते सत कुठेतरी लपलेलं आहे, लुप्त झाल्यासारखं वाटतं, पण ते लुप्त न होता गुप्तपणाने तिथं आहे, असं काल आपण बघितलेलं होतं। गुप्तपणाने हे शोधता येत नाही, त्यामुळं गूढ असलेली गोष्ट तत्वदर्शी पुरुष जे असतात ते शोधून काढतात। ते शास्त्राभ्यासानं, साधनेनं, श्रीगुरूंच्या आणि ईश्वराच्या कृपेमुळं त्यांना ती गोष्ट प्राप्त होते आणि त्यांना त्यांचं दर्शन होतं, असं काल आपण लक्षात घेतलं होतं। आणि तो सूर्याला म्हणतो तो की मला सत्याचं दर्शन होऊ दे। तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे या उपाधीच्या बाबतीतला, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार आणि काहीच संसार तुम्हा नाही। संसार कुणाला नाही, जे उपाधी वेगळे असतात त्यांना। हे सत्तत्वाचा जो उल्लेख इथे करतात आणि ते तत्वदर्शी पुरुष जे असतात हे सत्तत्व जाणतात आणि असतचे जर आपण जोडलं गेलो तर त्यांना माहिती आहे की असत हे अशांती देतं आणि सतसे जर आपण जोडलं गेलो तर ते शांती मिळतं। आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये, नामाच्या अनुसंधानामध्ये असो तर शांतीचा अनुभव तात्काळ आपल्याला येतो, पण तेच जर आपण प्रापंचिक गोष्टीमध्ये जर अनुसंधान आपलं चालू असेल तर त्याच वेळी आपल्याला त्रासाचा अनुभव येतो। हे आपण आपल्या पद्धतीनं अनुभवलेली गोष्ट आहे, या ठिकाणी शास्त्राने काही सांगायची सुद्धा आवश्यकता नाही, इतके आपले अनुभव शास्त्रापेक्षा चांगले आहेत। कारण शास्त्राने एक ठराविक व्यक्तीनं लिहिलेला हा ग्रंथ आहे, त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत। आमच्या 1000 लोकांचे अनुभव तेच आहेत जे शास्त्र सांगतं ते, म्हणजे शास्त्र किती प्रगल्भ आहे बघायचं। म्हणजे 1000 लोकांच्या मानसशास्त्राचा त्यांनी शास्त्रानं अभ्यास केला आणि त्यावरून त्यांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत। आणि म्हणून त्यावरून आपल्या लक्षात येतं की जर आपण असतच्या
असतच्या अनुसंधानामध्ये असू, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण असू, तर आपल्याला निश्चितपणे त्रासाचाच अनुभव येईल. आणि असत अशाश्वत काय आहे? समस्त संसार जो आहे तो अनित्य आणि अशाश्वत आहे. त्यामुळे त्याच्याशी आपण जर निगडीत झालो तर आपणही अशाश्वत आहे, म्हणून मला मरणाची भीती वाटते. संसाराशी मी जोडला जातो म्हणून मला मरणाची भीती वाटते. जे पक्के संसारी आहेत ना, ते मृत्यूला घाबरतात. जे भक्त आहेत ना, त्यांची मृत्यूची भीती गेलेलीच असते. ते म्हणतात देव माझं सगळं काही चालवतो, त्यामुळे ते मृत्यूला घाबरतच नाहीत भक्त. पण जे वेदांतनी ज्ञानी असतात ना, त्यांना माहीत आहे माझा मृत्यूच होत नाही. 3 टप्प्यावर लोक कसे विचार करतात बघा. आमच्यासारखे संसारी लोक मृत्यूला घाबरून सारखं थरथर कापत असतो. जर कोणतरी दुसरं मेलं तरी त्याचं मीच मेलो की काय असा अनुभव आपण घेत असतो. काही म्हणतात मी नाही जाणार त्यांच्या प्रेतावरती, त्यांना बघितलं की स्वप्नात दिसतात ते आणि मला भीती वाटायला लागते. असे मरणाऱ्या माणसांची भीती वाटत असेल तर स्वतःच्या मरणाचं केवढं भय असेल यावरून आपल्या लक्षात येतं. याचं कारण आहे असतशी जोडलं जाणं. आणि संसार अशाश्वत आहे, अनित्य आहे. अशा अनित्याशी अशाश्वताशी आपण जर जोडलो गेलो तर निश्चितच आपणही अशाश्वत आहोत असं काही वेळ वाटायला लागेल. खरं बघायला गेलं तर शरीर अशाश्वत आहे, अनित्य आहे. पण आपल्याला स्वतःचाच अनुभव येतो की माझा जीवसुद्धा अशाश्वत आहे की काय, अनित्य आहे की काय असंही वाटायला लागतं. त्याचं कारण एवढी भीती आहे. संसारी माणसाला मरणाचं भय असतं आणि भक्त मरणाला घाबरत नाही. ते म्हणतात आम्ही मृत्यूवर त्याला पायावर पाय देऊन डोक्यावर पुढे जातो, असं तुकाराम महाराजांचे अभंग आहे. पण ज्ञानी असतात ना, त्यांना माहीत आहे, त्यांना भय पण नसतं, अभय पण नसतं, त्याचा काही नसतं. तर त्यांचं एक गोष्ट आहे, ते म्हणतात आपण मरतच नाही तर त्याचा विचार कशाला करायचा. ते फार वरच्या टप्प्यातलं सांगणं आहे. इथं सुद्धा तेच आहे. असतचा अभावच कधी होत नाही. त्यामुळे मला कसा मृत्यू येईल? मी जाणं म्हणजे असतचा अभाव होणं आहे, म्हणजे सतचा अभाव होणं आहे. मी जाणं याचा अर्थ सत नष्ट होणं आहे. सत तर कधीच नष्ट होत नाही, त्याचा कधीच अभाव होत नाही. तर मग मी घाबरायचं कशाला असा प्रश्न इथं मांडलेला आहे. म्हणून तत्वदर्शी पुरुष जे असतात हे नेहमी त्या तत्वाशी निगडीत असतात. तत्व शब्द त्यावरून निघाला आहे, तत्शी निगडीत असतात. आणि तत् जे आहे ते सत्य आहे ना, असं सगळं सांगितलेलं आहे. तत् जे आहे ना ते सत्य आहे. आणि त्वम तत् अशी असं म्हणलेलं आहे. ते तू आहेस म्हणजे ते म्हणजे काय? तत्. ते तू आहेस, तत् म्हणजे तत्. आणि तत्ला जाणणारे जे आहे ते तत्वदर्शी असा शब्दप्रयोग त्याचा मुख्य गोष्ट आहे. तर इथं वर्णन केलेलं आहे. ते असतशी जोडले जात नाहीत, असतचा विचार कधी करत नाहीत. फक्त सताचा विचार करायचं. त्यांना काय टाकायचं, काय स्वीकारायचं सगळं माहीत असतं. हे नको पाहिजे ते टाकतात, ते जे हवं आहे ते घेतात. प्रपंच परमार्थ या दोघांनाही त्याने ओळखलेलं असतं. आपल्याला दोन्हीपैकी एक तरी जर ओळखता आलं आयुष्यभरात मरण्यापूर्वी तरीसुद्धा आपण भरपूर काहीतरी कमवलं. काहीतरी एक ओळखता आलं की एक काय त्याचा निराश करायचा आपल्याला समजतो. पुढे आहे निराश करायचा विचार सांगितलेला. पण त्यातपूर्वी ज्ञानेश्वर माऊली सांगतात की टाकायचं काय, घ्यायचं काय. प्रपंच आणि परमार्थ ह्याला दोघांना ओळखावं लागतं. आपल्याला वाटते मला कुठे देवाची ओळख होते, आम्ही सारखी प्रपंचात बुडलेली माणसं, आम्हाला देवाची ओळख होत नाही म्हणजे आम्हाला प्रपंचाची ओळख झाली असा एक भ्रमताने आहे. वास्तविक प्रपंचाची सुद्धा ओळख नसते. कारण प्रपंच त्याचं खरं स्वरूप काय आहे ते कळलंच नाही ना. मग ओळखला कसा प्रपंचाला? तरी त्यालाही ओळखलेला नसतो. आणि देवाचं स्वरूप जे काय आहे तेही ओळखलेलं नाही. खरं काय आहे ते देव सतरूपानं आहे, ते सतत्वही ओळखलं नाही. आणि प्रपंच असत आहे तर असत असा ओळखलं नाही, तो सतरूपानं म्हणतात. प्रपंच सत मानतात, प्रपंचाला सत्यत्व देतात, देहाला सत्यत्व बुद्धी आहे. आणि त्यामुळे तो कसा ओळखला असं म्हणता येईल? म्हणजे त्याचीही ओळख चुकीची आहे. जे परिचय ज्याला आपण म्हणतो ना, तो परिचय सुद्धा चुकीचा आहे. आणि तो परिचय कशामुळे आहे तर त्यांनी प्रपंचाला ओळखलेलं चुकीच्या पद्धतीने ओळखलेलं आहे, भ्रमात आहेत. देवाला तरी ओळखलेलं नाहीच. संत तरी म्हणतात, नाथांचा अभंग आहे, ओळखला हरी धन्य तो संसारी. ज्यानं खरंच देवाला ओळखला तो धन्य माणूस म्हणायचा. इथं म्हटलेलं आहे की जे सत्तत्व आहे त्या सतला ज्यानं ओळखलं तो धन्य. असतचं काय निराश करायचं काय नाही ते नंतर बघूया. पण सतला ओळखलं की सताकडं अनुसंधान राहतं ना. त्याच्या अनुसंधानामध्ये इकडं तिकडं काय माणूस बघत नाही. एखादा माणूस जर पुढे कशाला तरी बाण मारायचा असेल त्याला टार्गेटवरती, तर तो इकडं तिकडं काय घडतंय तो पाहत नाही. त्याचं लक्ष मुळच्या टार्गेटवर असते. माझा बाण बरोबर त्या टार्गेटला लागला पाहिजे यावर तो लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळे बाजूला त्याचं लक्ष जात नाही. तसं आपणही आमचं टार्गेट जर सत असेल, आत्मतत्वाशी आपण जर निगडीत असू, त्याच्याकडेच पाहत असू, म्हणजे लक्ष्यार्थाकडे जवळ जर लक्ष असेल तर
इतरत्र लक्ष द्यायचा काही संबंधच येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रपंच दिसतच नाही. ऐकूनी न ऐके निंदास्तुती काय नाही, जैसा का उन्मनी योगी राज, तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला ऐकू काय येत नाही ते, आणि ऐकलं तर न ऐकल्यासारखं होते आमचं ते. म्हणजे याचा अर्थ काय, लक्षच नाही प्रपंचाकडं. कारण लागले लक्ष कुठं, सरळ त्या तत्वाकडे लक्ष आहे. आणि ज्याचं तत्व असं आहे त्यांना काय टाकायचं काय घ्यायचं सांगावंच लागत नाही, ते तत्वदर्शी पुरुष आहेत. इथं जे श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे ते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मात्र हे जो प्रपंच, हे सगळं ब्रह्मांड हे आपल्याला नजरेस पडतं, याला भासतं आपल्याला. या भासाला कारण सुद्धा सताचं अधिष्ठान आहे. काहीतरी सत आहे म्हणून त्याच्यावरती भासतं, नाही तर भासलंच नसतं, आपल्याला दिसलं नसतं जग. कशामुळं जग दिसतं, तर जगाला पकडण्यासाठी, जगाला होल्ड करण्यासाठी काहीतरी गोष्ट खाली असावी लागते. मी आता इथं बसलोय तर खुर्चीवर बसलोय, त्यामुळे खुर्ची खाली आहे म्हणून माझं बसणं आहे, तर मी बसलो नसतो. आपल्याला काय होतं की समोर दिसलेली व्यक्ती दिसते पण खुर्ची दिसत नाही. विनोबा भावे अजून त्यांचं एक उदाहरण देतात. आपण नेहमी फडकणारे जरता झेंडा जो असतो आपला, तिरंगी ध्वज असेल, आणखीन कुठले ध्वज असतील, त्याला आपण सलाम करत असतो. पण त्या तिरंगी ध्वजाला पकडणारी काठी जी असते त्या काठीला कोणच वंदन करत नाही. काठीच सतरूपा नाही, ध्वज फडकणारा असतरूपा नाही. काठी नसती तर ध्वजाला अर्थ काय राहिला असता, खुर्ची नसती तर ते बसता आलं असतं का. कसं अधिष्ठान नसतं तर अध्यस्त असलेलं जग दृष्टीस तरी पडलं असतं का, नाही पडणार. ह्या गोष्टी जर विचारात घेतल्या, जर जोपर्यंत मला जगत दिसतं त्याचा अर्थ त्याचं अधिष्ठान खाली आहे. काल आपण नदीचं उदाहरण घेतलं होतं, नदी वाहते याचा अर्थ तळ आहे म्हणून. नंतर आपण चुकीचं बोलतो. आणखीन एक चुकीचा भ्रम कसा असतोय बघा, भूगोलच्या आपल्या विषयामध्ये आपल्याला शिकवलं जातं की पृथ्वीवर जमीन किती टक्के आहे, 30% जमीन आहे आणि 70% पाणी आहे पृथ्वीवरती. हे एका अर्थानं सत्य जरी असलं तरी ते अर्धसत्य आहे. अर्धसत्य याबद्दल आहे, जमीन 100% आहे, 100% जमिनीवरती 70% पाणी आहे आणि 70% उरलेली कोरडी जमीन आहे, असं बोलायला पाहिजे. आपण चुकीचं किती बोलतोय बघायचं. जमीन नसेल तर पाणी कसं राहील, समुद्र कसा राहील. समुद्राच्या तळाशी जमीन आहे म्हणून समुद्राचं पाणी स्थिर आहे, नाही तर ते राहिलं नसतं. आपल्याला दृश्य भासमान होणारा सगळा संसार जो आहे याच्या खाली एक तत्व आहे, त्याच्या पाठीमागे एक तत्व आहे. आणि ते तत्व उदासीन जरी असलं, कशात भाग जरी घेत नसलं तरी मात्र ते आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण नाटकात किंवा स्क्रीनवरती भूमिका करणारे कलाकार पाहतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ते वठवत असतात, त्यांचे डायलॉग बोलत असतात, हातवारे करत असतात, हे सगळे त्यांचे हावभाव आपण बघतो. पण त्यांना शिकवणारा जो दिग्दर्शक असतो तो पडद्यावर येत नाही मात्र, पण त्यानं सगळं शिकवलेलं असतं, डायलॉग दिलेले असतात, कसं बोलायचं शिकवलेलं असतं, ते फक्त पात्र करत असतात. आणि आमचं लक्ष कुणाकडे असतं, पात्राकडे असतं. दिग्दर्शक लक्षात सुद्धा राहत नाही. किती जणांच्या लक्षात असतो, एखादं सुंदर नाटक बघितलं तर त्यात दिग्दर्शक लक्षात राहतो की पात्र लक्षात राहतात. आपण म्हणतो अमुक नटानं फार सुंदर काम केलंय, तर आता हे काम चांगलं केलं पण त्याच्या पाठीमागे काम करून घेणारा कोण आहे. असाच प्रकार आमचा भगवंताबाबत होत आहे. परमेश्वराला विसरतो आपण आणि स्क्रीनवरनं कठपुतळीसारखे काम करणाऱ्या जगाला आपण सारखं ध्यानात ठेवतो. आणि हे ध्यान मला कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. याचाच विचार करायला आपल्याला संत सांगायला लागलेत. आणि म्हणून म्हणतात की तत्वदर्शी संत जे आहेत ते सतकडे पाहतात. इथे एक सारखं उदाहरण आहे, गाडग्याचं किंवा मडक्याचं उदाहरण असतं. मडकं हे कार्य, त्याला कारण काय आपण म्हणूया, खापर असतं, ते पडलेलं तुकडं बिकडं ते खापर आहे. ते खापर एक कारण म्हणूया, पण त्याच्या पाठीमागं जे असतं ते माती ही अधिष्ठान आहे त्याचं. मातीशिवाय खापर ते कारण आणि दुसरं जे त्याचं कार्य, दोन्ही होणार नाही. म्हणून अधिष्ठान फार महत्वाचं आहे. अधिष्ठानावर कारण आणि कार्यांची निर्मिती चालू असते. ही कारण सुद्धा आपण म्हणतो कार्याच्या सापेक्षतेनं बोलतो. कार्य आहे म्हणून कारण बोलायचं. कार्य जर लक्षात ठेवलं नाही तर कारण पण बोलावं लागत नाही. इथं काय म्हणतात, खापर हे कारण आहे, माती हे घट हे कार्य आहे आणि माती हे त्याचं अधिष्ठान आहे. आता दुसरा विचार केला तर कार्य दिसतं, त्या मूर्खांचं लक्ष त्या कार्याकडे जातं. आमच्यासारखे मूढ आहे, ते मूढ काय करतात, कार्याकडे लक्ष जातं. कार्य काय आहे, जग कार्य आहे, जगाकडे आमचं लक्ष आहे सगळं. त्याला कारण काय आहे, विवेकी बघतात, विवेकी म्हणतात ते कारण आहे ना खापर, ते त्याला कारणीभूत आहे म्हणतात. विवेकी असणारे जे साधक मंडळी असतात ते म्हणतात त्या खापरामुळे ते मडकं झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात. पण तत्वदर्शी पुरुष जे असतात त्यांचं नेहमी मातीकडे लक्ष असतं. हे म्हणतात मातीशिवाय कार्य घडणारच नाही.
एवढी मडकी तयार झाली किंवा सोन्याचे अलंकार तयार झाले. जसा सोनार सोन्याकडे पाहतो अलंकाराकडे नाही, तसं हे तत्वदर्शी पुरुष जे असतात हे सतकडे पाहतात, असतकडे नाही. आमच्यासाठी त्याचा अभाव आहे सतचा, त्यांच्यासाठी ते सतत आहे. आमच्यासाठी असत कायम आहे, त्यांच्यासाठी असत जे जन्मालाच आलं नाही म्हणतात ते. म्हणजे या दोन्हीतला फरक जर लक्षात घेतला तर निश्चितपणे आपल्याला कळायला लागेल. आणि उदाहरण एक दिलेलं आहे. म्हणजे प्रधान आहेत, राजा राणी बसलेले आहेत आणि त्यांच्या पायाची पूजा करायला आहे प्रधान. म्हणजे पाय किती काय त्याचे पायांना पूजन जे पाद्यपूजा आहे, राजे लोक आहेत आणि प्रधान आणि ते प्रधानाने त्याची बायको त्यांची पाद्यपूजा करायला लागली. आणि पाद्यपूजा करताना काय राजांना काहीतरी मध्ये काहीतरी येतं, ते म्हणले उगीच त्याची एक काहीतरी चेष्टा करायची म्हणून म्हणले, हे राणीचं पाय बघितलंस तू, हे माझं पाय बघितलंस, यातलं सुंदर पाय कुठले आहेत असा प्रश्न राजाने विचारला प्रधानाला. प्रधान म्हटलं हे सगळं भांडणाचं विचारायला लागलेत. एक तर राजाचं पाय सुंदर आहेत म्हणावं तर राणी खवळणार, आणि राणीचं पाय सुंदर आहे म्हटलं तर राजा म्हणेल मी या राज्याचा राजा आहे आणि माझे पाय खराब आहेत असं म्हणून राजा मला शिक्षा काहीतरी देईल. आता काय करायचं असा प्रश्न पडला. त्यावेळी त्याने दिलेलं उत्तर मात्र सुंदर आहे. तो म्हटला राजाच्या पायाकडे पाहत म्हटला, ये पावशे ये पाव अच्छे है, ये पावशे ये पाव अच्छे है. म्हणजे राजाच्या पायाकडे पाहून म्हणला ये पावशे, आणि ये पाव अच्छे आहे ते राणीच्या पायाकडे बघून म्हणाला. म्हणजे राजांचे पायांपेक्षा राणीचं पाय सुंदर आहे. चुकलं बघा त्याचं कसं बोलणं बघा. वास्तविक त्याला पहिल्यांदा म्हटलं असता तुमच्यापेक्षा राणीचं पाय चांगलं आहे, तसं नाही बोलला तो. तर तो काय म्हटला, या तुमच्या पाया ए पावशे ए पाव अच्छे आहे असे एक जरासं अगदी गुप्तपणाने अप्रकट असं बोलला तो. आता हे राजालाही कळलं, राणीलाही कळलं. उदाहरण कसं झालं बघा, की राजाचे पायापेक्षा राणीचे पाय सुंदर आहेत असा या वाक्याचा अर्थ निघाला. म्हणून राणी खुश झाली आणि राजाच्या लक्षात आलं, तो विवेकी होता. राजा म्हणला माझे पाय इथं आहेत म्हणूनच राणी शिल्लक आहे, नाही तर राणीला किंमत काय. राजाच्या पायामुळंच राणीला किंमत आली असा त्या वाक्याचा दुसरा अर्थ राजानं काढला. किती सुंदर अर्थ आहे बघा. पण इथं जो राणीने घेतलेला चुकीचा अर्थ, पण राजाने घेतलेला जो अर्थ आहे ना तो बरोबर अगदी आहे. म्हणून ये पावशी ए पावाची आहे म्हणजे सत आहे म्हणून असतला किंमत आहे. आता असतला काय किंमत मिळाली असती, काहीच नाही, कुठल्याही गोष्टीची किंमत मिळाली नसती. त्यामुळं आपण विचार करताना सतकडंच सतत लक्ष जर असेल तर असतचा जो अनुभव आहे तो अनुभव सुद्धा आपल्याला येणार नाही. दृग्दृश्य विवेकमध्ये सुद्धा फार एक सुंदर असा एक मंत्र टाकलेला आहे. याचं रिपिटेशन मला वाटतं पंचदशीमध्ये सुद्धा केलेलं आहे. अस्ति भाती प्रिय रूपम नाम चेतेंश पंचकम. त्यातले 5 घटक सांगितलेले बघा. नाम अस्ति भाती प्रिय रूपम नाम चेतेंश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम मायारूपम ततोद्वयम. 2 उदाहरण त्यामध्ये दिलेले आहेत बघा. ती जी 3 आहेत, पहिली अस्ति भाती प्रिय हे 3 आणि रूप आणि नाम ही 5 असे अंश आहेत आपल्या सगळ्यातले. जे आपण बघतो पाहतो सगळं अनुभवतो यामध्ये 5 अंश असतातच प्रत्येकात. म्हणजे आपण ज्यावेळी मी शरीर म्हणून धारण करतो तर माझ्यामध्ये ते सगळे अस्ति भाती प्रिय रूप नाम सगळं आपल्यामध्ये असतं, त्याच्यावर त्याचं ओळखत नाही. पुढे काय म्हणतात बघा, आद्यत्रय ब्रह्मरूपम. पहिले 3 आहेत ना ते ब्रह्मरूप आहेत. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्मरूप आहेत आणि मायारूपम ततोदयम दुसरे उरलेले 2 आहेत ना ते मायेची रूप आहेत. म्हणजे घटकात जे संसार म्हणून आपल्याला दिसतो त्या संसारामध्ये 3 जे गोष्टी आहेत त्या सतच्या आहेत, त्या ब्रह्मरूपच्या आहेत, आणि 2 ज्या गोष्टी आहेत त्या नाम आणि रूपाने घडलेल्या आहेत. त्यांना आकार प्राप्त झालेला आहे. रूपामुळं आकार प्राप्त झाला आहे, नामामुळं काहीतरी संज्ञा प्राप्त झालेल्या आहेत, आणि या सगळ्यामुळं सगळं घडतं. एक गोष्ट परमपूज्य मंदाताई सुद्धा यावरती दृष्टांत देताना म्हणतात, आपण रडूच नाही. कशाबद्दल? जग असं आहे तसं आहे. जगात चांगलं किती टक्के आहे हे बघावं. 5 पैकी 3 चांगले आहेत. 5 पैकी जगाला 3 लक्षणं चांगली लागू पडतात. ती कशी आहेत? अस्ति भाती प्रिय ही 3 लक्षणं जगासाठी सांगितलेली आहेत, जगात आहेत ती अस्तित्वात. दुसरी 2 आहेत नाम आणि रूपम. त्याच्यासाठी रडू नये. त्या नामात काहीतरी बदल होतो, परिवर्तन होतं, रूपात काहीतरी आकार बिघडून जातो, काही आकार मोडतात, नाश होतो. नामरूपाचा नाश आहे. पण आद्यत्रय ब्रह्मरूपम ती ब्रह्मरूप आहेत ना. मोक्ष कशाबद्दल करायचा? परमपूज्य मंदाताई दृष्टांत देतात की 3 जे आहेत त्यातले म्हणजे पर्सेंटेज जर काढलं तर 60% सगळा भाग जो आहे
तो 60% भाग ब्रह्मरूपाचा आपल्या सगळ्यामध्ये आपल्याला अनुभव येतो. राहिलेले 40% कमी भाग जो आहे तो भाग फक्त ह्या असतचा आहे, ज्याला आपण अशाश्वत मोडणारं नाशिवंत म्हणतो. आणि हे अविनाशी तत्व जे आहे हे अविनाशी तत्व 60% आहे. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे, दासबोधामध्ये फार सुंदर उभ्या आहेत, जरा बघितलं तर लक्षात दिलं आपल्याला. गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयास आहे ज्ञान बाह्यकाराचे. गुप्त धन जे आहे उदंड आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण काय जाणती सेवक जन, पण जे नुसती सेवा करतात ना, इकडं तिकडं उट्टापट्टी करतात, त्यांना काय करणार. तयास आहे ज्ञान बाह्यकाराचे. ते सेवकांना माहिती आहे अमुक पेटी एक आहे, आज सोनं आहे माहीत नाही, रोज ते पेटी पुसायचं त्यांचं काम आहे. ते पेटी पुसतात, झाडतात, ठेवतात, आज सोनं आहे हे त्यांना माहीत नाही, कारण गुप्त आहे ना ते. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ. सगळे अर्थ जे गुप्त ठेवलेले आहेत आणि प्रगट दिसतात त्या वस्तुरूपानं दिसतात. शाने शोधिती अर्थ अंतरी असे. शाने लोक मात्र त्यातला योग्य तो अर्थ शोधत असतात. हे ग्रंथाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं बरं का, ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तर लागू पडतं. गुप्त ठेविले उदंड अर्थ. भगवान ज्ञानेश्वरांनी अत्यंत गुप्त असे बरेचसे अर्थ ठेवलेले आहेत. जे त्याचा ध्यास घेतात त्या ज्ञानेश्वरांचा त्यांनाच त्या उदंड अर्थाचा पत्ता लागणार आहे, अन्य कुणाला लागणार नाही. इतकं गुप्तपणाने ठेवलेलं आहे, कुणालाच किल्ली देत नाहीत लवकर ते. तसं म्हटलेलं आहे गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती ते पदार्थ. आपल्यासमोर ओव्या असतात, शब्द असतात, एखाद्या ग्रंथातले प्रगट दिसतात. आपण म्हणतो हे ग्रंथातल्या ओव्या आहेत, हेच ग्रंथ आहे, झाला ग्रंथाचं. आपण बाह्यरूप नुसतं बघितलेलं असतं आणि अंतःकरण कळत नाही, तसं म्हणतात ते. तैसे ज्ञान ते समर्थ, तेही ओळखीला परमार्थ, इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. ह्यानीच ज्ञान खरं ओळखलं, ज्यांना गुप्त अर्थ आतला कळला. नाहीतर उरलेलं काय, सेवकाचंच काम राहिलं, पुसायचं, झाडायचं, नुसतं संसार सजवायचा, नटवायचा. पण आज संसाराच्या आत ते अस्थिभाती प्रिय रूपानं, सद चिद आनंद रूपानं जे सतत जाणीवेला येतं त्याचं काय कधी बघितलंच नाही, नुसतं नामरूपामध्ये अडकले ते. आणि इथं सुद्धा तेच सांगतात, तैसे ज्ञान ते समर्थ. हे ज्ञान ज्याला सतरूपाचं ज्ञान जे आहे ते ज्ञान आतमध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना पुढचं काय कळतच नाही ना, तेवढ्यापुरतं मर्यादित त्यांचा विचार राहतो. आणि हा मर्यादित परिच्छिन्न विचार आपल्याला त्या मूळ तत्वापर्यंत पोचू देत नाही. कबीरांचा एक सुंदर दोहा आहे, हद हद पर सब गए बेहद गया न कोय, बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. फार सुंदर दोहा टाकलेला आहे त्याने. हद हद पर सब गए, एका दृश्याच्या हद्दीपर्यंत सगळे जातात. बेहद म्हणजे दृश्याचा प्रांत ओलांडून कोणच जात नाही. बेहद गया न कोय, कोणीही जात नाही. दृश्याच्या त्या दृश्य प्रपंचापर्यंतच त्यांचं घेणं देणं, सगळ्या क्रिया, रडणं, भासणं सगळं तिथंच चालू असतं. त्याच्या पलीकडे कोण जातच नाही. आणि त्याच्या पलीकडे जर बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय, त्या बेहद म्हणजे त्या दृश्य प्रपंचाच्या पसाऱ्याच्या पलीकडे असणाऱ्या तत्वामध्ये संत रमतात. कबीर म्हणतात मी रमतोय तिथं. कुठं रमतोय, त्या संसाराच्या पलीकडे असणाऱ्या तत्वामध्ये मी रमतो. बेहद बेहद रमे कबीरा सोय म्हणतात. मी कबीर, मी कुठं रमतो म्हणजे संतांना तत्वदृष्टी कशी आहे बघा. हे तत्वदर्शी पुरुष जे असतात तत्वाकडे लक्ष असते सारखं. त्यामुळे काय माणसाचा आकार कसा आहे, समोर कोण आलेत, काय आलेत, त्यांना पत्ता नसतो. आत जीव रूपानं ह्याच्यामध्ये आत्मा आहे असं संत बघत असतात. प्रत्येक व्यक्तीकडं, प्रत्येक जीवाकडं बघत असतात. त्यामुळे ते छोट्या छोट्या जीवांची त्यांना सुद्धा करुणा येते बघा. नामदेव महाराज चपाती जेव्हा चवडा उचलून गेलं कुत्रं, तेव्हा त्यांच्या पाठीमागं ते तुपाची वाटी घेऊन लागले. म्हणतात तुपाची वाटी का, अरे कोरड्या चपात्या तू कशा खासेल, मग तूप लावून खा म्हणून त्याच्या पाठीमागे गेले. त्यांनी काय पाहिलं, त्यांना आम्हाला दिसलं कुत्रं, त्यांना दिसलं ईश्वर तत्व. ते म्हणतात तू कोरडा कसं खासेल, आतला जीव ते पाहतात. जीव म्हणजे जो आत्मरूप आहे त्या जीवाकडे त्यांचं लक्ष असतं, आमचं वरच्या आकाराकडे असतं. म्हणून दृश्याच्या प्रपंचामध्ये आम्ही रमतो. त्यामुळे दृश्याचे सगळे विकार घेऊन जगतो. दृश्याला विकार आहेत, शरीरालाच घेऊया, लांबचं जगातलं बोलायची काही गरज नाही. शरीरातल्या काही घटना सुरू झाल्या की मी रडतो, मी हसतो. माझ्या व्याधी मला सुरू झाल्या की मला त्रास व्हायला चालू होतो. आता नेमका त्रास कुणाला होतो हे पाहिलं पाहिजे ना. म्हणून इथं म्हणतात हद हद पर सब गए, एका प्रत्येक बाउंड्रीपर्यंतच लोक जातात. त्या बाउंड्रीच्या पलीकडं, त्याचबरोबर त्या कंपाऊंडच्या पलीकडेच परमार्थाचा, शांतीचा, तृप्तीचा प्रांत सुरू होतो. पण तिकडं जाणं कुणाला जमत नाही, तिकडं पाय एक टाकावा लागेल.
आणि लागला श्रीगुरु कृपेनं ती शक्य होईल, ईश्वर कृपेनं शक्य होईल. पण हे शक्यता होऊ शकते मात्र, कारण प्रत्येक जीवाला तो अधिकार आहे की ह्या बाउंड्री ओलांडण्याचा. किंबहुना त्यांचा जन्म जो आहे तो जन्मच मुक्त होण्यासाठी आहे. नंतर किड्या मुंग्यांच्या जन्माला आम्हाला घातलं असतं, उंदीर केलं असतं आम्हाला, कारण उंदीर, किडा मुंगी, डुकरं, गाढव मुक्त होणार नाहीत ह्या जन्मात तरी नाहीत. ती जन्माला परत येतील आणि काय सेवा करतील आणि होतील कदाचित, पण ह्या जन्मात नाही. आम्ही मात्र ह्या जन्मात ठरवलं तर मुक्त होऊ शकतो. तो बेहदचा प्रांत जो आहे तो पाहू शकतो, हद ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. आणि म्हणून त्यासाठी इथं वर्णन केलेलं आहे की उपाधीचं वर्णन करतात. आणि उपाधीचं वर्णन करण्यासाठी इथं वर्णन आहे की पुढची ओवी काय सांगते बघा, या उपाधी माझी गुप्त. ही ओवी समजलीच असेल मगापासून आता बोलल्यानंतर. आता तुम्ही बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्याच ओवीचा अर्थ मगापासून चालू आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आता ही फार उच्च दर्जाचं तत्वज्ञान सांगणारी ओवी आहे. आपल्याकडे पेन असेल तर आपण ती टिपून घ्यायला हरकत नाही, सुंदर ओवी आहे, ती टिपून घ्यावी, त्याच्यावर चिंतन करावं, परत आपण स्वतःचा अभ्यास करावा. शंका असतील या ओवीबद्दल तर कुणाला तरी आणून जाऊन शहाण्या माणसाला विचारून घ्याव्यात, पण परिपूर्ण अशी ओवी समजावून घ्यावी. ही एक जरी ओवी समजली तर खूप काही प्राप्त केल्यासारखं वाटेल. हे आजच्याच बाबतीमध्ये नाही, यापूर्वी सुद्धा काही ओव्यांचं वर्णन आपण बघितलेलं आहे की त्या टिपून घ्याव्यात. म्हणजे आपली एक स्वतःची ज्ञानेश्वरी आपण शेवटच्या क्षणाला 18व्या अध्यायानंतर तयार करणार आहोत. स्वतःची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सोडायची काय बाजूला, असा अर्थ नाही आहे. आपण एवढा पसारा 9034 ओव्यांचा लवकर एका कटाक्षात पाहू शकत नाही ना. चढदिशी जर तासभर बसलो तर ज्ञानेश्वरीचं मुख्य सिद्धांत जे आहेत ते फक्त वाचून आपल्याला काढता येतील. त्यातली ही सिद्धांतपर ओवी आहे. जर आपण लिहून घेतली तर एक काय असतील त्या 2-3 हजार ओव्या समजा झाल्या आपल्या, संपूर्ण ज्ञानेश्वरी संपेल त्यावेळी फक्त 2-3 हजार ओव्या वाचल्या तर 9000 ओव्या वाचल्यासारखं आपल्याला वाटायला लागेल. म्हणून ही ओवी लिहून घेतली तर आपल्याला उपयुक्त आहे. या उपाधी माझी गुप्त, या म्हणजे आता लांबचं काही बोलाय नको, जगाकडे जायचं नाही, या उपाधी माझी म्हणायचं, शरीराकडे आपल्या बघायचं. कारण घरात मी बसलेला असतो, ज्ञानेश्वरी वाचत असतो, मग उपाधी कशाला म्हणायचं. पहिली उपाधी इथून सुरू होते. काकासुद्धा बोलताना असं बोलतात, म्हणजे आपल्याकडं शरीराकडे पहिल्यांदा लक्ष, कारण सुरू होतो परमार्थ इथून खरा, जगाकडून इकडं परमार्थ येत नाही, इकडून तिकडं सुरू होतो. तर इथं उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. वर्णन काय केले बघा, या देहादी विश्वाच्या उपाधीमध्ये सर्व व्यापक पण गूढ असे चैतन्य आहे. सर्व व्यापक आहे, सगळीकडे आहे, पण ते गूढ आहे असं म्हणलेलं आहे, कारण गुप्त शब्द वापरलेला आहे. ते इतरांना कळत नाही, समजत नाही, पण तत्व साक्षात्कारी संत जे असतात त्यांचे ग्रहण करतात, ते त्यांना समजतं. तत्व साक्षात्कारी असतात ते त्या चैतन्याला सत्यत्वाने व आत्मत्वाने जाणतात. हा अर्थ चांगला केला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. आपण ऐकता ऐकता ही ओवी पाठांतर होईल. झाली पाठांतर तर बरीच आहे, त्याचं चिंतन जाता येता कुठंतरी ड्रायव्हिंग करताना, आणखीन काहीतरी कामं करताना ह्या ओवीचं चिंतन होईल. किती किती उपाध्या म्हणून धारण करून आपण बसतोय बघा. उपाधी शब्दच आहे जी इंद्रियाला गोचर होते, जी मर्यादित असते आणि जी भेदाला कारण होते, त्याला उपाधी म्हणतात. त्याला वर्णन कसं लक्षणं केलीत बघा. जी उपाधी इंद्रियाला गोचर आहे, गोचर म्हणजे काय, इंद्रियानं सगळं कळतं, ते हा माईक आहे, हा इंद्रियानं कळतो, आपण याला माईक म्हणतो. पण माईक हा आहे काय, ह्याच्यामध्ये असलेलं मूळचं तत्व आपण बघत नाही. ही त्याची काय आहे, त्याला पकडणारा एक दांडा आहे, हा लोखंडच आहे. खरं याच्यामध्ये लोखंड आहे, पण त्याला आपण दांडा म्हणतो, त्याला आपण माईक म्हणतो. वास्तविक हा माईक नाही, हा लोखंडाचा दांडा आहे. किती विचार केला तर लक्षात येतं बघा आपल्याला. खुर्ची नाही, ते प्लॅस्टिक आहे. आपण म्हणतो ही खुर्ची आहे, खुर्चीचा आकार धारण केला, पण खरं त्यात काय आहे, प्लॅस्टिक आहे. तसं हे उपाधी ही इंद्रिय गोचर असते, इंद्रियांना समजते. डोळ्याला, कानाला, स्पर्शाला, नाकाला समजणारी जी जी असते, जाणीवीत जी असते, ती उपाधी असते. आणि मर्यादित पण आहे, त्याला सांगितलेलं आहे. ती जास्त काळ राहू शकत नाही, आपल्यापुरताच प्रांत मर्यादित करते, आणि तेवढ्यापुरतंच. ही खुर्ची तिथं खुर्चीपुरतीच राहते, त्याच्या बाजूला रिकाम असतं, त्यामुळे खुर्चीपुरती खुर्चीची उपाधी राहते, त्याच्या पलीकडे नसते. आणि तिसरी गोष्ट आहे, त्याच्यामुळंच भेद कळतात आपल्याला. हे एक असं अनेकत्व जे वाटते ना, उपाधी भेदामुळे वाटतं. म्हणून उपाधीची लक्षण सांगताना हे असतं. परंतु काकाने एक वेगळीच व्याख्या त्याची केली आहे, जी असली तर चालते, नसली तर चालते, त्याला उपाधी म्हणायची.
एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. मग आता उदाहरण काय, हे शरीर असू दे नाही तर नसू दे, आतल्यात आत्मतत्व कायम स्थिर असतं ना. शरीर ही उपाधी आहे, आणि उपाधी असली काय नसली काय. माझ्याकडे काहीतरी पद आहेत, मी चेअरमन आहे, अध्यक्ष आहे, काहीतरी आहे. अध्यक्ष, चेअरमन, किंवा मी कोणतरी आणखीन कोण असेल, शिक्षक आहे, प्रवचनकार आहे, वारकरी, या सगळ्या उपाधी आहेत. खरं पाहता मी माणूस आहे ही गोष्ट मूळ आहे. माणूस आहे ही मूळ गोष्ट आहे, ते खरं तत्व. पण त्याच्या पलीकडे जे लावलेलं आहे, आजा, आजी, पंजा, मी, नवरा, बायको, ही सगळी उपाधी आहेत बोलतो आपण. आणि हे उपाधीनं बोलल्यामुळं तेच भेदाला कारण होतं. काका मामी कितीतरी होतात, उपाधी भेदामुळे होतात. एक काका झाला, दुसरी मामी होते, तिसरा मुलगा होतो, तिसरं नातूच होतो. वेगवेगळे किती प्रकार त्यामध्ये घडतात बघा, एकाच नात्यामध्ये. उपाधी भेदानं होतं, त्यामुळे उपाधी मर्यादित राहते. आणि दुसरी गोष्ट कारण ती इंद्रिय गोचर आहे. तशा 5 उपाधी सांगितलेल्या आहेत शास्त्रानं: नाम, रूप, गुण, जाती आणि क्रिया. या 5मध्ये हे सगळे उपाध्या अडकलेले आहेत. उपाधीचे प्रकार सांगलेले आहेत. एक तर त्याला नाम असतं, दुसरं रूप असतं, त्याच्याकडे काहीतरी गुण असतं, ते कुठल्या तरी वर्गात मोडलं जातं, हे अमुक वर्गातलं आहे. आणि तिसरं म्हणजे ते हालचाल करतं, क्रिया असतात त्यामध्ये. ह्या नाम रूप त्यातलं मुख्य आहे. उरलेलं काही जे आहे ना, ते कसं आहे, वाचारंभन म्हणतात त्याला. नुसतं ते आहे काय, आगमापायी, अभाषिक, या सर्व देखाव्याखाली असणारे मात्र आत्मतत्व मात्र जे आहे ते खरं आहे. म्हणून इथं ओवी काय सांगते, या उपाधी माझी गुप्त. या म्हणजे देहादी सर्व जगत. देहापासून सुरू करायचं, देहा आधी असे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे देहापासून सुरू होणार ते जगतापर्यंत माझ्या दृष्टीला येतं, जे जे म्हणून दृष्टीला येतं ते ते म्हणून आहे, ते उपाधियुक्त आहे. खरं तत्व जे आहे ते दिसतच नाही, आणि दिसू नये, सहज दिसू नये अशीच व्यवस्था आहे परमेश्वरांची सुद्धा. सहज परमेश्वर दृष्टीस पडू नये अशीच व्यवस्था त्यामध्ये असते. म्हणून ही आपल्याला दृष्टीस पडत नाही. म्हणून इथं माऊली म्हणतात, या सगळ्या उपाध्या आहेत, त्या उपाध्या जरी आपण जर बाजूला केल्या तर त्या उपाधीच्या पाठीमागं असणारे जे आत्मतत्व जे आहे हे वरचं भासमान आहे, पण ते त्या देखाव्याच्या खाली ते दडलेलं आहे. आणि मी देखाव्यामध्ये अडकल्यामुळं मी देखाव्याचं निरीक्षण करतो, त्याचं स्पष्टीकरण देतो, त्याचे मोजपट्ट्या माझ्याकडे आहेत, त्याच्यात मी रमतो, त्याचं वर्णन करतो, स्पष्टीकरण असतं, सगळं माझ्याकडे आहे. परंतु त्याच्या आतमध्ये मी जात नाही. आपण गणपतीचं पण डेकोरेशन करतोय बघा बरेच वेळा. गणेश चतुर्थीमध्ये गणपतीचं डेकोरेशन असतं, बरेच वेळा गणपतीच दिसत नाही, इतकं मोठं डेकोरेशन असतं. मग डेकोरेशन महत्त्वाचं काय, गणपती महत्त्वाचं काय कळत नाही. त्या गणपतीला गंध लावता येत नाही, त्याला फुले घालता येत नाहीत. कोणी घालायची तर ते सगळं लाईटिंग सोडलेलं असतं ना, त्यामुळं आत हात सुद्धा घालता येत ना, असं ते त्याचं डेकोरेशन असतं. मग गणपतीची पूजा असते का डेकोरेशनची पूजा असते, देखाव्याची? असा सगळा देखावा आहे. प्रपंच हा देखावा आहे. पण एवढा देखावा असं आहे, त्यामुळे काय कळत नाही. समजा एखादी अमावास्याची रात्र आहे, अमावास्याच्या रात्रीमध्ये आकाशात असणाऱ्या चांदण्यांचं कसं प्रकटीकरण असतं, अगदी कडक अंधार असतो, आणि अंधारात त्या चांदण्या लखुकत असतात, आपल्याला गंमत वाटते. पण जरा मोठे दिवे कोणतरी कुठले तरी शूटिंगच्या वेळी वापरणारे मोठे मोठे दिवे आहेत, समजा त्यांनी कोणतरी वापरायला तिथं चालू केले त्या परिसरामध्ये, तर त्या वरच्या चांदण्या दिसेनासेच होतात आपल्याला. कारण काय, या मोठ्या या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते लुप्त झाल्यासारखं होतं असतं ते, पण ते लुप्त होतं. तसं या उपाधी माझी पाठीमागं असलेलं, उपाधी माझी, माझी म्हणजे उपाधीच्या मागे मागे असलेलं चैतन्य असे सर्वगत. सर्वगत म्हणजे सर्व व्यापक, सगळीकडे असणारं चैतन्य उपस्थित आहे, आणि मात्र ते दिसत नाही, ते झाकलं गेलेलं आहे. आता झाकणं ही फक्त भाषा आहे, वास्तविक चैतन्य काय झाकलं जात नाही. कारण एखाद्याला झाकायचं झालं तर सर्व व्यापक असणाऱ्या चैतन्याला झाकायला झाकण कुठलं आणायचं सांगा बघू. कसं झाकता येईल त्याला? त्याला झाकणच नाही करता येणार नाही. त्यामुळे जरी झाकता येत तरी ते झाकलं जातं. उदाहरण बघा, एवढा मोठा सूर्य असतो किंवा चंद्र आपण आकाशामध्ये बघत असतो, बघतोय का नाही? थोडासा नुसता हात आपण नुसता डोळ्यापुढे ठेवला तरी ते झाकलं जाते. हात केवढा आपला, पण या हातानं किंवा बोटानं सुद्धा डोळे झाकले की ते चंद्र दिसण्याचा होतोय. काय उपाधी काय काय करते बघा, किती झाकून टाकते. वास्तविक चैतन्याला झाकणारा असं झाकणच निर्माण व्हायला नाही, तरी सुद्धा ते झाकलं झाल्यासारखं वाटतं. आपण डोळ्यापुढे हात ठेवला की सूर्य जसा दिसेनासा होतो, तशा पद्धतीनं या उपाधीच्या पाठीमागं असलेलं जे चैतन्य आहे ते नाहीच झाल्यासारखं, लुप्त झाल्यासारखं वाटतं, पण गुप्त पद्धतीनं तिथे राहत असतं. ते आपण ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पण हे जे आहेत तत्वज्ञ संत जे आहेत, तत्वदर्शी पुरुष जे आहेत, ते या उपाधीकडे कधीही पाहत नाहीत. नाम रूप आकार त्यांच्यासाठी शून्य असतात.
त्याच्या पाठीमागं त्याचा वेध घेतात ते. आणि तो वेध कशाचा घेतात? जे आत्मतत्व आहे त्याचा वेध घेत असतात. म्हणून जे आहे ते झाकलं जात नाही. म्हणून काय कारण आहे? ते झाकलं जाणं म्हणजे अनुभवच नाही ना, एवढंच म्हणता येईल बघा. ते झाकलं गेले ते चैतन्य तत्व उपाधीच्या पाठीमागं आहे, गुप्त आहे चैतन्य. याचा अर्थ काय? ते झाकलंय. कुणासाठी झाकलंय? ज्यांच्या अनुभवास आलं नाही त्यांच्यासाठी. आम्हाला ते कळत नाही, पण तत्वज्ञ संत जे असतात ते संत स्वीकारतात. मात्र इथं एक वर्णन केलेलं आहे माऊलींचीच 18व्या अध्यायामधली ओवी फार सुंदर आहे बघा. अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले, तसे नामी रूपी दुरावले अद्वैत तया. माऊलींची उवी 18व्या अध्यायातली आहे, 542 नंबरची उवी. काय म्हणतात बघा? अलंकारपणे झाकले. हे का सोन्याचं दागिनं असतात ना, ते सोनं झाकलं जातंय. कशामध्ये? अलंकारामुळे. बाळा सोने का वाया गेले, पण सोनं कुठं निघून गेलं का काय? नाही. आपण ज्याला जर त्याला काय म्हटलो, हे मंगळसूत्र आहे, पाटली आहे, कंकण आहे, सगळं नावं घेऊ देऊ आपण त्याला. ही काय कानातलेस आहे, त्या ही अंगठी आहे, असं नावं देऊ त्याला आपण. नावं दिल्यामुळं त्याच्यातलं सोनं कुठं लुप्त झालं काय? आहे तसंच आहे. सोनं आत आहे, पण मी सोन्याकडे पाहतो काय असं आम्ही दाखवलं तर हे काय आहे? तर ही अंगठी आहे म्हणून सांगतात. असं म्हणत नाहीत हे सोनं आहे. पण खरं काय बघायला गेलं तर हे सोनं आहे. सोनाराकडे घेऊन जावा, ते म्हणते काय? तर एक काय अंगठीकडे बघत नाही. मी म्हणतो आम्ही म्हणतो ही अंगठी आहे आमची. तो म्हणतोय नाही, मला माझ्या दृष्टीनं सोनं बघणार आहे मी. त्याला कसं कळतंय? तसाच सोनार तत्वज्ञ असतो, तत्वदर्शी पुरुष असतो. त्याला त्या उपाधीच्या अंगठीच्या पाठीमागे दडलेलं सोनं कळतं. म्हणून म्हणतात ते अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले, तसे नामी रूपी दुरावले अद्वैत. जे अद्वैत तत्व जे आहे ते नामरूपामुळं दुरावल्यासारखं वाटतं, कुठंतरी नाहीस झाल्यासारखं वाटतं, गुप्त झाल्यासारखं वाटतं. कारण उपाधी. उपाधीशिवाय हे घडतच नाही. ज्या ज्या उपाधी म्हणून सगळ्या ज्या आहेत, म्हणजे वरचे आकार जे आहेत, वरची टर्पल जी आहेत, त्या टर्पलाच्या पाठीमागं मुख्य गोष्ट सारभूत असते. कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि त्याच्याकडे जर दृष्टी जायला लागली तर वरचं मोडलं, बिघडलं, त्यात काहीतरी बदल झाले, खालीवर काहीतरी झालं तर आपण खालीवर होत नाही. ही गोष्ट त्यातली आहे. त्यात काही बिघाड होऊ दे. सोनाराला वाटेल का अंगठी अशी वाकडी का केली सा, आता बाद झाली की होती. वाकडी झाली अंगठी, पण सोनं कुठं वाकडं झालंय? अजिबातच वाकडं होत नाही. तो सोन्याकडे बघत असतोय ना. तसं माझ्या शरीरामध्ये काहीतरी इकडे तिकडे बदल झाले तर बदल झाले, पण तत्वज्ञ पुरुष भक्ताला म्हणतील काय त्यात बदल झाला? काहीच नाही. तू आहेस तसा आत आहेस ना त्या उपाधीच्या पाठीमागं. त्यामुळे उपाधी पाठीमागं झाकलेलं चैतन्य असतं. मग दिसत नाही, पण दिसत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही, मात्र ते असतंच. आणखीन एक अमृतानुभवाला दृष्टांत कसा आहे बघा. जो निरंजनी निधेला तो अनेक नाही देखिला, आपुलाही निमाला आठवू तया. हे निरंजनी निधेला, निधेला म्हणजे झोपलाय कुठं? जंगलात, अगदी ओसाड आहे. एक माणूस चिटपाखरू तिथं कोण नाही, आणि तो झोपलेला आहे. आणि झोपला तो अनेक नाही देखिला, दुसऱ्यानं कोणी पाहिलंच नाही त्याच्याकडं. तो स्वतः झोपलाय, पण त्याला कोणी पाहिलं नाही. आपुलाही निमाला आठवू तया. त्यालाही माहित नाही मी झोपलोय ते, कारण झोप लागल्यावर त्याला कसं कळेल मी झोपलोय? त्यालाही माहिती नाही, दुसऱ्यालाही माहिती नाही. पण झोपलाय की नाही तो आहे की नाही तिथं? आहे. उच्च दर्जाचा दृष्टांत आहे माऊलीचा. हे अमृतानुभव म्हणजे एक वेगळं प्रकरण आहे, आणि त्या प्रकरणातला हे दृष्टांत आहे. ते म्हणतात हा निरंजनी निधेला, हा निवांत असा मोकळ्या ठिकाणी झोपलेला आहे. त्या झोपलेल्याला माहीत नाही मी झोपलोय, दुसऱ्या माणसांना माहीत नाही मी तो झोपलाय. पण तो झोपलाय की नाही तर झोपलेला आहे, मात्र दिसत नाही. मग दिसत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही. हा सिद्धांत आहे त्यातला. हे उपाधी माझी गुप्त असलेलं चैतन्य दिसत नाही, पण नाही म्हणता येत नाही. ते अस्तित्वात आहे. ज्यांची दृष्टी अशी समत्व असते, सुख दुःखे समेकृत्वा लाभालाभो जयाजयो, अशी ज्याला दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यालाच ते तत्व बरोबर त्याचा वेध तो घेतो, अन्याला ते कळत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे. आणखीन एक दृष्टांत आहे बघा. दर्पणे प्रतिमुख दाविले. आता एकनाथी भागवत हा. दर्पणे प्रतिमुख दाविले, दर्पण जाता ते नेले. म्हणजे आपण पुढे आरसा झडतो, आरसामध्ये आपलं तोंड दिसतं. सगळ्यांचा अनुभव आहे. दर्पणे प्रतिमुख दाविले, हे आपलं एक खरं मुख, आणि दुसरं प्रतिमुख एक त्यात आपल्याला दिसत असतं. दर्पण जाता ते नेले. समजा आता आरसा बाजूला काढला तर ते प्रतिमुख गेले का नाही? जे प्रतिबिंब दिसत होतं ते गेलं. परी देखते मुख नाही गेले, पण जे मुख मी बघतोय ते माझं तोंड कुठे गेलं आहे ना जाग्यावर. फक्त दर्पण बाजूला केलं, आरसा बाजूला केलं, आरशातलं प्रतिबिंब गेलं, मी नाही गेलो.
आरसा ही उपाधी होती, उपाधीत ते चैतन्य तत्व उमटून दिसत होतं प्रतिबिंबानं, पण ते प्रतिबिंब नाहीच झालं, मी नाही गेलो. म्हणताना कसं सांगितलंय बघा, परी देखते मुक नाही गेले ते असे संचले निजांगेची. निजांगेची म्हणून म्हणजे त्यानं स्वतःच रूप धारण केलेलं आहे तसा मी आहे. मी जसा आरशात दिसत होतो तसा आहे ना. काय मी रडावं, अरे माझं रूप कुठं नाहीच झालं? अरे आरसा गेला फक्त, तू गेला नाहीस कुठं, फक्त आरसा बाजूला झालेला आहे. म्हणून दर्पणानं त्या आरशानं माझं मुख तयार केलं होतं का? नाही. आरशामुळं माझ्या मुखाला अस्तित्व आहे काय? नाही. आरसा गेल्यामुळं माझं अस्तित्व नाहीच होईल काय? नाही. म्हणजे सगळ्या टप्प्यावर जर विचार केला, माझं मुख माझ्या ठिकाणी आहे, आरसा ही उपाधी आहे, ती आहे की नाही याचा विचार कशाला करायचा? असा विचार जर आपण करायला लागला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की ही जी ओवी आहे, दर्पणी प्रतिमुख ही उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत याचं वर्णन करणारे आहे. त्यामुळे हे वर्णन आपल्याला निश्चित उपयोगाला घेऊन पडणार असतं. तर ही ओवी उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आपल्याला ते स्वीकारता येत नाही, जड जातं. आपण वरच्या रंगाला बोलतो, का रे बोललाशी वरच्या रंगा, असा परमपूज्य काका सुद्धा दृष्टांत अधोमधून देतात की ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. नदीचं पाणी, नदीचं पात्र वाकडं असेल पण पाणी वाकडं नसतं. तसं आत्मतत्व आहे ना, ते उपाधीप्रमाणे तुम्हाला इकडे तिकडे वळल्यासारखं वाटेल, ते गेला असे वाटेल. उपाधी मेली म्हणून तो मेला असं म्हणतात, तो मेलेला नसतो, उपाधी मेलेली असते, पण आपण मेलं म्हणतो आणि त्यामुळं आपण रडतो, शोक व्यक्त करतो. तर ह्या शोक व्यक्त करणं चुकीचं आहे हे सांगण्यासाठी अतिशय उच्च दर्जाची माऊलींची ही उभी आहे. आपण याचं चिंतन करावं आणि त्याच्या चिंतनातून आपल्यालाही काही सुचत असेल तर ते चिंतन लक्षात ठेवावं आणि त्याचा वापर आपल्या प्रापंचिक आणि रोजच्या जीवनामध्ये करावा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजचा ही प्रवचन सेवा, आजचं चिंतन वेळ संपलेले आहे, आता आपण थांबवतोय. आजची प्रवचन सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. आपण सर्वांनी हा शिवगडचा प्रसाद समजून, काहीतरी चुका असल्या तरी प्रसादात चुका काढायच्या नसतात म्हणून शांतपणे ऐकावं, ऐकून त्याच्यावर स्वतःच्यानी दृष्टी तयार करावी, चिंतन करावं, पण प्रसाद म्हणून स्वीकारावा अशी एक विनंती करून आता विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.